आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाला बेदम मारहाण, किरकोळ कारणावरून कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीत राडा, गुन्हा दाखल। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयात शिरून केली तोडफोड, अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे निषेध व्यक्त करत केली तोडफोड। भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, मुंबई काँग्रेस कार्यालयात तोडफोड केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आंदोलनादरम्यान राहुल आणि प्रियंका गांधींच्या फोटोवर शाईफेक आणि खोर्च्यांची फेकाफेक। काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना कार्यालयात जात भाजपकडून तोडफोड करणं हे गुंड प्रवृत्तीचं, लोकशाही पद्धतीने आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, विजय वडेट्टीवारांची टीका। भाजपच्या गुंडांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर भ्याड हल्ला केला, बाळासाहेब थोरात यांची ट्विट करत भाजपवर टीका। एकीकडे लाडकी बहीण म्हणायचा आणि दुसरीकडे हल्ला करायचा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं। काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरून वर्षा गायकवाड आक्रमक। मुंबई काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध, सकाळची संसदेतली आत्ताची मुंबईतली घटना ही निंदनीय, काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावर खासदार चंद्रकांत हंडोरेंची टीका। कार्यालयाच्या तोडफोडीनंतर काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमक, भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी, भाजप काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणाव। मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पोलीस बंदोबस्त वाढवला, काँग्रेस कार्यालयातील तोडफोडीनंतर पोलिसांकडून खबरदारी, दरम्यान आंदोलन प्रकरणी 12 भाजप कार्यकर्ते ताब्यात।